नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामीमय विश्व या यूट्यूब चॅनेलवर। आजचा विषय आहे प्रत्येक स्वामी भक्तांच्या हृदयाला स्पर्श करणारा, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण ऐका। एक क्षण डोळे मिटा आणि कल्पना करा की जीवनात चारही बाजूने संकटे आले आहेत, मनात भीती आहे, भविष्य अंधारमय वाटत आहे आणि त्याच क्षणी कोणीतरी प्रेमाने आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ही केवळ शब्दांची ओळ नाही, तर करोडो भक्तांच्या आयुष्याला आधार देणारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अमृत वचन आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराज कोण होते, त्यांच्या जीवनातील संदेश काय होता आणि आजही लाखो भक्त त्यांच्यावर एवढी अढळ श्रद्धा का ठेवतात। हे सर्व जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। महाराष्ट्रातील अक्कलकोट हे स्थान आज जगभर प्रसिद्ध आहे, कारण तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक वर्ष वास्तव्य केले आहे। त्यांच्या जन्माविषयी ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसली तरी दत्त संप्रदायात त्यांना भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते। त्यांच्याकडे राजे, रंक, विद्वान, शेतकरी, व्यापारी सर्वजण समान भावनेने येत असत, पण स्वामी कोणामध्येही भेदभाव करत नसत। त्यांच्यासाठी प्रत्येक जीव हा महत्त्वाचा होता। एका दिवशी एक गरीब भक्त अत्यंत दुःखी मनाने स्वामींकडे आला। त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती। त्याने नम्रपणे विचारले, महाराज, माझ्या आयुष्यात इतकी संकटे का येतात? तेव्हा स्वामी शांतपणे त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, श्रद्धा ठेव, काळ बदलतो, चांगले कर्म करत राहा, देवावरचा विश्वास सोडू नकोस। त्यावेळी त्या भक्ताने स्वामींचे शब्द मनात कोरून ठेवले आणि तो निराश न होता प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिला। हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला। ही कथा आपल्याला हे सांगते की श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर श्रद्धा म्हणजे संकटातही आशा आणि धैर्य टिकवून ठेवणे। स्वामी समर्थ महाराजांनी कधीही मोठमोठी तत्त्वज्ञानाची भाषणे दिली नाहीत, तर त्यांनी साध्या जीवनातून मोठा संदेश दिला। ते म्हणजे सत्य बोला, प्रामाणिकपणे कष्ट करा, आई वडील आणि गुरूंचा आदर करा, गरजूंना मदत करा, कोणाचाही द्वेष करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण करा। आज प्रत्येकजण धावपळ, ताण, स्पर्धा आणि चिंतेत जगत आहे। पैसा वाढला, साधने वाढली, पण मनःशांती कमी झाली। अशा वेळी स्वामींचा संदेश आपल्याला थांबून विचार करायला शिकवतो। तेव्हा ते सांगतात की भीतीपेक्षा विश्वास मोठा, अहंकारापेक्षा नम्रता मोठी आणि निराशेपेक्षा आशा मोठी आहे। आणि एक सांगते की नामस्मरणात किती ताकद असते। स्वामी भक्तांचा अनुभव असा आहे की मनापासून श्री स्वामी समर्थ या नावाचे स्मरण केल्याने मन शांत होते, आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामना करण्याचे बळ मिळते। नामस्मरण म्हणजे फक्त शब्दांची पुनरावृत्ती नव्हे, तर ते श्रद्धा, संयम आणि अंतर्मनातील विश्वास जागवण्याचा एक मार्ग आहे। श्री स्वामी समर्थ महाराज एका काळातील संत नव्हते, त्यांची शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देते। चला त्यांच्या चरणी प्रार्थना करूया। हे स्वामी महाराज, आम्हाला सद्बुद्धी द्या, संकटांना सामना करण्याचे धैर्य द्या आणि नेहमी सत्य, सेवा व श्रद्धेच्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या। श्री स्वामी समर्थ। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि स्वामीमय विश्व चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत एकच नाम आपल्या ओठांवर असू द्या, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।